राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये प्रारंभ झाला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी रंगली। अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल काँग्रेस नेते नानासाहेब पटोले यांनी सरकारवर टीका केली। त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना कालावधीत महाविकास आघाडी सरकारनं केवळ 4च दिवसांचं अधिवेशन केल्याची आठवण करून दिली। राज्य विधिमंडळाचं आजपासून सुरू झालेलं हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानं अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आलाय। त्याला विरोधी पक्षांनी मात्र विरोध करत विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी किमान 3 आठवडे करावा अशी मागणी केली आहे। यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात चर्चा उपस्थित केली। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिलं। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आलाय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच पटोले पीठासीन अधिकारी असताना त्यांच्या काळात केवळ 3 आणि 5 दिवसांचं अधिवेशन झाल्याची आठवण फडणवीस यांनी करून दिली। दुसरीकडे विरोधी पक्षनेता निवडलेला नाही असा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला। विरोधी पक्षनेता होण्यासाठी विरोधी पक्षाकडे 10% सदस्य संख्या असावी, याबद्दलची कायदेशीर तरतूद दाखवा असा आग्रह आमदार जाधव यांनी धरला। दरम्यान या अधिवेशनात 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि 18 विधेयकं मांडण्यात येणार आहेत।